जय जोहार. मी स्वप्नील ओडवी. मी अष्टंबा गावात क्षेत्रात राहतो. माझ्या गावात स्तंभ ऋषी हे देवस्थान आहे आणि माझ्या गावात देवस्थानासाठी येणारे भाविक MP, गुजरात, महाराष्ट्र वरून येतात. माझ्या गावात विकास नाही आहे. आमच्या गावात रस्त्यांच्या समस्या, टॉयलेटांच्या समस्या, भक्तनिवासांच्या समस्या. आम्हाला लोक येताना आम्हाला सांगतात की अरे बाबा, तुमच्या गावात रस्ते काय आहे, कसे हालत आहे तुमच्या गावात. तुमच्या गावातून 7 किलोमीटरवरती तुमचे खासदार आमदार राहत आहे, त्यांना तुम्ही सांगत नाही का तुम्ही. आम्ही आमचं जे गावात विकास होत नाही आहे, मग दुसरीकडे विकास काय होणार आहे, हा नंदुरबार जिल्ह्याचा प्रश्न आहे. जर अष्टंबा देवस्थानासाठी जर तुम्ही रस्ता करू शकत नाही, तर तुम्ही निवडून येण्याचं कारण काय आहे. आणि अस्तंबावरून असली गावातून आमदार खासदार होते, 35 वर्षे आमदार राहिले. आता गोवालदादा पाडवी हे खासदार आहे, तरीही आमच्या गावात विकास का होत नाही आहे. मग सातपुड्याचा विकास काय होणार आहे, नंदुरबार जिल्ह्याचा विकास काय होणार आहे, हे आमच्या गावकरींचा समस्याचा विषय आहे. आणि सांगता की इलेक्शनचा टाईम आला की इथं पडा, तिथं पडा. त्याचं कारण मोठा काय आहे. तुम्ही विकास करत नाही असेल तर तुम्ही जर मतदान मांडण्यासाठी तुम्ही गावागावात फिरता. जर तुम्ही विकास करत असाल तर तुम्ही गावात जाण्याची गरज पडणार नाही. हा आपला आदिवासी समाज भोलाबाला आहे म्हणून तुम्ही हे करू नका. आमच्या गावात 7 किलोमीटरवरून खासदार राहत असेल तरी विकास होत नसेल, मग सातपुराचा विकास काय होणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. मी एक मोठा माझाच गावाचा एक देवस्थानासाठी येणारे लोक आहे, ते आम्हाला विचारतात की बाबा, तुमच्याकडचे फारच रस्ता कठीण आहे. आम्ही जे प्रयत्न करतोय, आम्ही विकास करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करतोय, पण जे समर्थ व्यक्ती ते विकास करत नाही. आम्ही त्याच्यावरती काय विषय टाकू. त्याच्यामुळे आम्ही इथं जागावरती अटकून जातोय. म्हणून आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही हे व्हिडिओ बनवायचं कारण आमचं असं आहे. आमच्या गावात विकास, आता दिवाळी येते, आमच्या गावाला रस्ता नाही, काही नाही. आता लोक येतील आमच्याकडे आणि लोक म्हणतील अरे बाबा, तुमच्याकडचा विकास कुठे गेला. आम्ही त्यांना प्रश्न उत्तरे काय देऊ, हे आमचं गावकऱ्यांचं निवेदन. आणि आमच्या गावात विकास करा. धन्यवाद. जय जोहार.